थोडा एक 2 मिनिटं काय फक्त उन्हात नाही बसायचं ऊन आहे तिथं थांबा 2 मिनिटं सर्व सुखाचे आगर रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतो माया जाळे नको मना गुंतू माया जाळे नको मला गुंतो माया
नको नको ना गुंतू माया गाडी नको नको ना गुंतू माया गाडी नको नको गुंतू माया जाळे नको नको माय बापा
हरे समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगन नित्यपाणि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं वरपुण्डलिकाय धातु मुनिं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगाकडून मनमान दुसरे चरण संतांचिया कांचा कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नम प्रकृत्य भुदराय नियता प्राणतासो जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर दयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये माधारा गण गण गणा गण गण गणा
करिता मुखी धरतारे आजू मुखी धरतारे आजू कामर ध्यान गजाननाचा कामर ध्यान धन्य धन्यात दिन झाले संतांचे दर्शन झाली पापतापा तुटी दैन्य गेले उठाउठी नको नको मना गुत्तू माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळाची एवढे पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठला थोडा आवाज जरी द्या थोडा अखिल गुरुविधान करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीस परमात्मा ज्ञानियांचे राजे सदगांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे माझे ज्ञानोद्धारय जाळोनी संसार बैसोला अंगणी ज्यांनी आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबराया जे शांत आहेत श्रीमंत आहेत आणि संत आहेत या तिन्ही पदव्या या महाराष्ट्रामध्ये अशा विभूतीला शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी माझे नाथबाबा आणि ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे नामदेवराया नवे नवे तर या महाराष्ट्र भूमीमध्ये असे महान संत होऊन गेले आमचे रामदास बाबा परम पूजनीय मामासाहेब दांडेकर या सर्व साधू संतांच्या असीम कृपाशीर्वादाने चालत आलेली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि या ज्ञानगंगेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही स्नान करत आलो आहोत आणि आजची ही आपली प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने प्रथमांघोळ विठ्ठला प्रस्तुत प्राप्त अभंगाचं सविस्तर रूप या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याआधी आज आपण या ठिकाणी एका विशेष अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत आणि तो म्हणजे प्रथम पुण्यस्मरण खऱ्या अर्थाने प्रथमच पुण्यस्मरण या स्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेचा सुयोग हा तुमच्या आणि आमच्या नशिबामध्ये प्राप्त झालेला आहे जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्याकरिता त्याकरिता मनुष्याकडे भाग्य असावे लागतात भगवंत सांगतात भाग्य उदयन बहुधर्म समर्जितः नसत संग मंच लभते पुरुष यदावै मनुष्याच्या जीवनामध्ये भाग्य असतील तरच ती गोष्ट मनुष्याला प्राप्त होते आणि असे परम भाग्य तुम्ही श्रवण करते आहेत आणि मी कीर्तनकार आहे तुमची सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं आणि त्या परमात्म्याचं नामचिंतन ऐकण्याचं तुम्हाला भाग्य लाभलं यात शंकाच नाही आणि म्हणून असं परम भाग्य आपल्या नशिबामध्ये जर आलं तर निश्चितपणे मनुष्याचा उद्धार होतो यामध्ये दुमत नाही आज आपण या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत आणि त्या निमित्ताने आजची प्रथम पुण्यस्मरण
हा योग आज या शेने परिवार या कुटुंबावरती आलेला आहे. महारू दत्तू शेने अर्थात यांच्या निमित्ताने हा आजचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला ज्या व्यक्तीने मला या ठिकाणी आमंत्रित केलं असे आमचे परम मित्र, उत्कृष्ट व्यक्तिमत्व या शहापूर तालुक्यातीलच नव्हे तर अखंड मोखाडा, जव्हार, विक्रमगड, पालघर परिसरामध्ये ज्यांचं नाव डोलत आहे असे आमचे वार्ताहर, आमचे परम मित्र आदरणीय योगेशजी शेने. बघा, एखाद्या माणसाकडे कर्तृत्व असतं. संत महात्म्यामध्ये, संत वाङ्मयामध्ये असं सांगितलं गेलंय की मनुष्य जन्माला आल्यानंतर किती दिवस जगला याला महत्व नसतं, परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर तो कसा जीवन जगला याला खूप महत्व असतं. असेच आमचे आदरणीय डॉक्टर महादू बाबा समाजामध्ये वावरत असताना या विश्वाची, या जगाची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. समाजाची सेवा केली, देशाची सेवा केली. त्याबरोबरच आपले प्रथम सुपुत्र आदरणीय भास्कर दादा आणि त्याचबरोबर त्यांचे द्वितीय सुपुत्र आमचे योगेश दादा, निश्चितपणे त्यांना सुसंस्कार त्यांनी लावण्याचं काम केलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशाच व्यक्ती संदर्भामध्ये देवाला सुद्धा हरिक वाटतं, सांगायची गरज नाही. आणि ज्यांचं कुळ पवित्र आहे त्याच्याबरोबर सातत्याने देव असतो असं सांगण्यात येतं. आणि म्हणून अशा सुसभ्य व्यक्तीने आपल्या मुलांना सुसंस्कार लावणं, आपली संप्रदायाची परंपरा पुढे नेणं हा त्यांचा मूळचा, कुटुंबाचा हा परमार्थ त्यांनी नित्यनेमाने लावून धरला. आणि आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरिता एक पुत्र या पदाचं कर्तृत्व त्यांनी या ठिकाणी संपन्न केलं. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्ध का करावं, प्रथम पुण्यस्मरण का करावं, कशाकरिता करतात आणि नेमका तो वर्षाच्याच दिवशी का केला जातो, थोडक्यात आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मृदुंग अलंकार हरिभक्त पयन करते कल्पेश महाराज फाळके मोखाडकर या ठिकाणी ते उपस्थित झालेत, म्हणून मनपूर्वक त्यांचा शब्दस्मरणाने मी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. मोखाडा तालुक्यातील गानकोकिळा ज्यांच्या नावाने ओळख आहे असे आमचे हरिभक्त परायण करते अनंत महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक शब्दस्मरणाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्र्यंबक तालुक्यामधील उत्कृष्ट गायक ज्यांच्या आवाजामध्ये भारदारपणा आहे असे सरदार महाराज जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर सर्वच आमची सातकरी मंडळी आमच्या पळसुल्यावरून आली असेल, मोखाडा तालुक्यामधून आले असेल, जव्हार तालुक्यामधून आले असेल, पालघर जिल्ह्यामधून आले असेल, शहापूर तालुका खर्डी परिसरामधून आली असेल आणि ग्रामस्थ मंडळी, सर्व उपस्थित भाविक भक्त, आज या ठिकाणी आपण प्रथम पुण्यस्मरण साजरं करतो. खऱ्या अर्थाने त्रेताय युगामध्ये वराहा अवतारामधील भगवंताने प्रथम पुण्यस्मरण साजरं केलं. समुद्रामध्ये, पाताळामध्ये गेलेल्या पृथ्वीला जेव्हा आपल्या दंतावरती आणलं आणि दंतावरती आणल्यानंतर भगवंताच्या त्या दंतामधून, त्या दाढेमधून 3 प्रकारचे पिंड बाहेर आले. त्या आज पिंडांचं या ठिकाणी आपण पिंड पूजन केलेलं आहे. ब्राह्मण देवता आपल्याला सांगतील ते पिंड कुठे ठेवायचे हा भगवंताला प्रश्न पडल्यानंतर भगवंताने आपल्या शरीराचे लव
उपटले, केस उपटले आणि ते केसांवरती, त्या केसांपासून अगदर्प नावाचं पत्र तयार झालं. त्या पत्रावरती ते 3 पिंड ठेवले आणि त्या 3 पिंडांची प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्ष श्राद्ध म्हणून विधी संपन्न केली. सर्वप्रथम ही विधी भगवंताने करत असताना आपल्याला स्वतःला आलेला घाम, त्या घामापासून 2 प्रकारचे तीळ तयार झाले. एक काळा तीळ तयार झाला आणि एक पांढरा तीळ तयार झाला. उत्तरेच्या दिशेला तोंड करून भगवंताने परमात्म्याची पूजा केली. म्हणजेच परमात्मा उत्तरेला राहत असतो, म्हणून उत्तरेला तोंड करून परमात्म्याची पूजा करायची असते. आणि गणपतीची पूजा केल्यानंतर आपण विसर्जन करण्यापूर्वी जी उत्तर पूजा करतो, भगवंताला उत्तरेलाच पाठवत असतो. सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून भगवंताचं स्थान हे उत्तरायण आहे. त्यामुळे भगवंताची पूजा पांढऱ्या तिळाने वरा उत्तराने केली. आणि त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून पितरांची पूजा केली. म्हणजे ह्या दिशेला पितरांचं स्थान आहे आणि म्हणून या दिशेला भगवंताने पितरांची पूजा केली. मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. वर्ष श्राद्ध का करावं, तर भारत संस्कृतीमध्ये आपण वावरत असताना, संस्कृतीचा अभ्यास करत असताना, भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मशास्त्र संस्कार, मनुष्य नरदेहावरती या 3 संस्कारांच्या व्यतिरिक्त कोणता संस्कार केला जात नाही. आणि एकंदर आध्यात्मिक शास्त्रज्ञानामध्ये असं सांगितलं गेलंय की मनुष्याच्या नरदेहावरती 16 संस्कार हे झाले पाहिजेत. आणि मग राहिलेले 13 संस्कार कसे करावेत, हा एक आपल्या समोर मोठा प्रश्न पडतो. खऱ्या अर्थाने संस्काराचा मुद्दा पटवत असताना हरिपाठामध्ये सांगतात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बिंबला. आपण गर्भधान संस्कार या विषया संदर्भात मध्ये बोलतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भक्त प्रल्हाद आपली माता कयादू आणि नारद मुनीच्या आश्रमामध्ये असताना नारद मुनीच्या मुखामधील जे परमात्म्याचे बोल आहेत, परमात्म्याचे धडे आहेत, आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना अशी एकही या महाराष्ट्र भूमीमध्ये, या भारत वर्षामध्ये आपल्याला शाळा बघायला मिळणार नाही की आईच्या गर्भामध्ये असणारा बाळ परमात्मा नामाचे धडे शिकतो. आणि ते धडे नारद मुनीच्या आश्रमामध्ये भक्त प्रल्हाद शिकले. दुसरं उदाहरण महाभारतामध्ये बघू. महाभारतामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू ज्या वेळेस अर्जुनाची पत्नी सुभद्रा माता, ज्यावेळेस सुभद्रा मातेला भगवान श्रीकृष्ण आणण्याकरिता हस्तिनापूरला गेले. आता हस्तिनापूर काही जवळ नाही. आजचा हस्तिनापूर, त्या काळाचा हस्तिनापूर आजची दिल्ली आहे बरं का. आणि त्या काळची द्वारका आजची गुजरात आहे. मग गुजरात ते दिल्ली तुम्ही विचार करा किती अंतर असेल. गुजरात दिल्लीवरून गुजरातला आपल्या बहिणीला आणायचं. आणि त्या कालखंडामध्ये कोणत्याही स्वरूपाची वाहनांची व्यवस्था नव्हती. फक्त रथाने प्रवास केला जात होता. सुभद्रा मातेने म्हणावं,
अरे दादा, मला एवढ्या लांबचा प्रवास करून नेतो, मला सहसा प्रवास होणार नाही, काहीतरी कर आणि एखादी मला कथा सांग. भगवंताने सुभद्रा मातेला म्हणावं, अगं ताई, मला युद्धनीती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या कथा येत नाही. म्हणे म्हण युद्धनीती तर युद्धनीती. युद्धनीतीमधील पहिली कथा भगवंताने सांगण्यास सुरुवात केली तो होता चक्रव्यूह. चक्रव्यूह कसा भेद करावा भगवंताने सांगण्याकरिता सुरुवात केली आणि परिणाम चक्रव्यूहामध्ये कसं घुसावं इथपर्यंत मातेने ऐकलं. आणि तदनंतर मातेला निद्रा आली, माता झोपून गेली. झोपी गेल्यानंतर भगवंताने पुढे केलेलं कथन हे गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला सुद्धा ऐकायला मिळालं नाही. आणि ज्या वेळेस रणांगणामध्ये अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धार योद्धा मानला गेला तर विचारवंताने मात्र बोट आपल्या मातेकडे केले. म्हणून माता माऊलीनो, गर्भ अवस्थेमध्ये एखादं ज्ञान घेत असताना मातेने झोपू नये, हे लक्षात ठेवा. याला म्हणतात गर्भधारण संस्कार. विठ्ठला मग आपल्या समोर सर्वात मोठा एक प्रश्न असा निर्माण होतो की मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्यावर 3 संस्कार होतात. 16 संस्कार करायचे कधी? त्यासाठी पर्याय सांगितलेला आहे. मनुष्य मृत पावल्याच्या दिवसापासून आपल्याकडे एक घरामध्ये दिवा लावतात आणि घराच्या समोर जीव नावाचा कडा ठेवतात. दारामधून सुटका मिळते, या मृत्यू लोकांमधून त्या आत्म्याला सुटका मिळते आणि तो दिवस पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा यम दरबारामध्ये पोहोचतो. आणि यम दरबारामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याची केस स्टँड होते. त्याला एक वकील करावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. आणि चित्रगुप्त वकील केल्यानंतर तो वकील त्याची पाप पुण्याची फाईल उघडतो. आणि पाप पुण्याच्या फाईलला वाचण्याकरिता साधारणपणे 265 दिवस लागतात. किती? 265 आणि आधीचे 100 किती झाले? 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो वर्ष झालं. आणि वर्ष झाल्यानंतर त्या आत्म्याला त्या ठिकाणी पाप पुण्याची गणना केल्यानंतर योग्य तो नरदेह प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी उत्तम प्रतीचा नरदेह प्राप्त करण्याकरिता जर त्याला पुण्य कमी पडले असतील तर आजच्या दिवशी म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी, वर्षाच्या दिवशी या ठिकाणी आपण भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्या गेलेल्या मृत आत्म्याच्या संदर्भामध्ये परमात्म्याकडे पुण्य प्राप्तीचं या ठिकाणी माध्यम उभं करतो. परमात्म्याचं नामचिंतन करतो, अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, भजन करतो, कीर्तन करतो आणि नवे तर आलेल्या प्रत्येक पुण्यवान व्यक्तीला प्रसाद नैवेद्य खाऊ घालतो. याच्या साह्याने कमी पडलेले पुण्य त्याची भर त्या ठिकाणी होऊन निघते. आणि म्हणून आपण या ठिकाणी आजच्या दिवशी प्रथम पुण्य स्मरण किंवा वर्ष श्राद्ध या स्वरूपाने या ठिकाणी साजरा करतो. आणि अशा या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्या गेलेल्या आत्म्यास पुण्य प्राप्त करून देण्याकरिता तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि अशाच या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थाने साधू संतांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु जगतवंदने संत शिरोमणी तुकोबराया उपदेश करतात. पण उपदेश कुणाला? लक्षात घ्या मुद्दा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जर अभंगाचा आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांचे एकंदर अभंग 4092. आणि या 4092 अभंगामध्ये काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने मागणी केलेले, काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने नामाचे महात्म्य सांगितलेले, काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने भक्तीचे महात्म्य सांगितलेले आहेत. आणि काही अभंगामध्ये तुकोबरायाने उपदेश केलेला आहे. पण उपदेश कुणाला? एकाला उपदेश न करता सगळ्यांना उपदेश केलेला आहे. लक्षात घ्या मुद्दा. एका कुणाला उपदेश न करता सगळ जडजीवांना उपदेश तुकोबरायाने केलेला आहे. प्रामुख्याने
उपदेश जनाला केलेला आहे, उपदेश मनाला केलेला आहे. काही ठिकाणी जनाला आणि मनाला सुद्धा उपदेश केलेला आहे, परंतु काही ठिकाणी केवळ ना केवळ जनाला उपदेश केलेला आहे. महात्मे सांगतात आई करे जना, आई करे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा. तुझं स्वहित कशात हे फक्त कुणाला कळतं? संतांना कळतं, इतरांना कळत नाही आणि आपल्याला नाहीच नाही. आपल्याला आपलं स्वहित कसं कळतं? पैसा अडका कमवला, जमीन जुमला घेतला, घरदार बांधलं, लग्न झालं, मुलं बाळ झाली की आपण म्हणतो आपलं हित झालं. परंतु संत महात्मे सांगतात हिताचा आणि याचा काही एक संबंध नाही. आपुल्या हिताशी जन होती सायास, गृहदारा आणि धनवित्त या तिन्ही स्वरूपाची वस्तू आपल्या कोणत्याही स्वरूपाने हिताची ठरत नसतात. आणि म्हणून महात्मे सांगतात बघा, तुम्ही कितीही मोठा कितीही रुपयाचा बंगला जर बांधलात तर त्या बंगल्यामध्ये आपल्याला जाळतात का? हो, त्या बंगल्यामध्ये आपल्याला जाळलं जात नाही. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, किती वेळ त्या बंगल्यामध्ये आपल्याला ठेवलं जातं? किती वेळ ठेवलं जातं? 4 तास, 6 तास, 10 तास? अगदी लांबून पाहुणा येत असेल तर जास्तीत जास्त 6 तास बंगल्यामध्ये ठेवतात, बरोबर की नाही? त्यानंतर आपलेच गोत्र आपल्याला काय म्हणतात? काढा काढा म्हणती याचा. बघा, ज्यांनी घर बांधलं, ज्यांनी पैसा कमवला आणि लाख मोलाची माडी बांधली त्यालाच म्हणतात काढा काढा. कुणाला? गेलेल्याला म्हणतात. आता गेलेल्याला काय म्हणून काय उपयोग आहे, नाही का? गेला तो गेला. एकदा की फुलातला सुगंध गेला की फुलाची किंमत शून्य. टरफलातला भुईमुगातला दाणा गेला तर टरफलाची किंमत शून्य. आणि या नरदेहातलं चैतन्य गेलं की या नरदेहाची किंमत शून्य. मुद्दा लक्षात घ्या. हो, पुन्हा एकदा सांगतो, फुलातला सुगंध गेला की फुलाची जागा उकुरड्यात, भुईमुगाच्या शेंगातला दाणा गेला की भुईमुगाच्या टरफलाची जागा चुलीत, आणि यातलं चैतन्य गेलं तर यातली जागा स्मशानात. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, आयुष्य आहे तोपर्यंत परमात्म्याचं चिंतन करा, आयुष्य आहे तोपर्यंत भजन करा, आयुष्य आहे तोपर्यंत सद्गुरु नाथांना शरण जा आणि परमात्म्याच्या नामचिंतनाचं महत्व समजून घ्या. हो, आणि म्हणून मनुष्याने आयुष्य आहे तोपर्यंत परमात्म्याची सेवा केली. परमात्म्याची सावधान 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 संत महात्मा म्हणतात आयुष्य भरण्यासाठी
तुझे हाती येईल काठी मग चालवेन भाकरी रोटी नका हलवटी लागली सावधान 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 प्रत्येक क्षणाला साधू संतांनी तुम्हा आम्हाला सावध केलेलं आहे परंतु आपल्या टाळक्यात येत नाही लक्षात घ्या साधू संत म्हणतात एवढा मोलाचा नरदेह तुम्हा आम्हाला दिलेला आहे हा मनुष्याने वाया घालवू नये आणि म्हणून तुम्ही सावध व्हा आणि जर संतांनी सांगून तुम्हाला काही कळलं नाही तर नाथबाबा सुंदर वर्णन करतात हे तरी नाही कालं मग दुसरा येईल हे तरी नाही कालं मग दुसरा येईल हे तरी नाही कालं मग दुसरा येईल हे तरी नाही सांगतात हे जरी नाही काले तर दुसरा येईल हे जरी नाही काले दुसरा काय येईल म्हणजे काही नरदेह दुसरा येईल आणि त्या नरदेहाची अशी अवस्था आहे त्या नरदेहामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत परंतु ज्ञान नाही ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी सममान परी मनुष्य देचे ज्ञान अधिक दान सर्वांची दुसरा जर नरदेह आला तर खाण्याचं त्याला कळतं आहार म्हणजे भूक लागणं निद्रा म्हणजे झोप आणि भय म्हणजे भीती आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी सममान प्रत्येक योनीमध्ये या गोष्टी आहेत परंतु ज्ञानेश्वर महाराज सांगतात परी मनुष्य देचे ज्ञान अधिक दान सर्वांची परंतु मनुष्य नरदेहामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञानच फक्त परमात्म्याची ओळख करू शकतो मला सांगा या ठिकाणी माईक आहे प्राणीमात्राला तुम्ही प्रश्न विचारला बाबांच्या समोर काय उभा आहे प्राणीमात्रा उत्तर देऊ शकतो का उत्तर देऊ शकत नाही जी गोष्ट आहे त्या गोष्टीला त्या गोष्टीची तंतोतंत आहे त्या स्वरूपाने ओळख देणं म्हणजे ज्ञान आणि म्हणून ते ज्ञान मनुष्याला आहे मनुष्य त्या परमात्म्याची ओळख करू शकतो आणि म्हणून आल्या जन्मामध्ये त्या परमात्म्याला बदलं पाहिजे त्या परमात्म्याची सेवा केली पाहिजे मुद्दा लक्षात घ्या ती सेवा करण्याकरिता साधू संत तुम्हा आम्हाला सावध करतात म्हणून सावधान सावधान लक्षात घ्या मुद्दा साधू संत तुम्हा आम्हाला वेळोवेळी सावधान करतात आणि उपदेश सुद्धा करतात या ठिकाणी तुकोबऱ्याने विचार केला केवळ मनुष्याला उपदेश करण्याऐवज मनुष्याला चालवणारा कोण आहे मन इंद्रियाचा राजा आणि त्याशी हो मनाच्या इशाऱ्यावरती शरीर काम करत असतं बघा मन ज्याप्रमाणे तुम्हाला इशारा करेल त्याप्रमाणे हे शरीर काम करत असतं एका गृहस्थाने काय केलं त्याच्या मनामध्ये आलं समोरच्या वाड्यामध्ये आंबे खावेत डोळ्याने पाहिलं मनात आलं डोळ्याने पाहिलं पायाने चालण्याचं काम केलं झाडावरती हाताने चढण्याचं काम केलं लक्षात घ्या मुद्दा फळं तोडली खालती आणलं जिभेने चाखायचं काम केलं दाताने चावायचं काम केलं आणि घशाने गिळून खाण्याचं काम केलं त्याच क्षणाला त्या ठिकाणी मालकाला आलं मनात पाहिलं डोळ्याने खाल्लं तोंडाने चालत गेले पाय वरती चढले हात आणि मार खाला कुणी
पाठीने. म्हणजे मनात जर आलं तर सामान्यपणे विचार जर केला तर मनुष्याच्या शरीर इंद्रिय जे आहेत ते संपूर्ण शरीर इंद्रिय कामाला लागतात. आणि म्हणून तुकोबारायाने विशेष विचार केला, या शरीराला उपदेश करण्यापेक्षा जर मनाला केला तर. आणि म्हणून या भौतिक सागरामध्ये, या भौतिक युगामध्ये जो जीव जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाच्या मनाला तुकोबारायाने उपदेश केला, तो म्हणजे अभंगाचा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळे ग्रासावया. विशेष करून जनाला उपदेश करण्याऐवजी तुकोबाराय या ठिकाणी मनाला उपदेश करतात. तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, काळ जवळ आलेला आहे की आपण काळाकडे चाललेलो आहोत? आपण काळाकडे चाललेलो आहोत की नाही? असं उदाहरण समजा, या ठिकाणी आमचे कल्पेश महाराज रिक्षामध्ये बसले, खर्डीला गेले. खर्डीला जाऊन रिक्षा थांबली. रिक्षावाल्याने सांगितलं, कल्पेश महाराज खर्डी आली, उतरा. आता प्रत्यक्षपणे काय आहे, खर्डी आली की खर्डीला कल्पेश महाराज गेले? खर्डीला कल्पेश महाराज गेले. प्रत्यक्ष जर विचार केला आणि त्या ठिकाणी प्रसंग पाहिला तर खर्डी आहे त्याच ठिकाणी. जाण्याचं काम कल्पेश महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून जन्माला आल्यापासून काळाकडे जाण्याचं काम तुम्ही आम्ही करतो आहोत. आणि म्हणून मनुष्याने आल्या जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. जशी वय वाढते तसा मनुष्य काळाच्या तावडीमध्ये जातो, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मनुष्याने सावध झालं पाहिजे. सावध होऊन त्या परमात्म्याच्या नामचिंतनाकडे वळलं पाहिजे. हो, चा नियम आहे, या मृत्यूलोकाचा नियम आहे. जो जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो त्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यू तस्य. जो जीव जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. परंतु गेलेला आहे मात्र तो पुन्हा जन्म घेत असतो. या श्लोकाचं विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, लक्षपूर्वक ऐका. उपदेते नासे नासे ते पुनरपि दिशे, जैसे घटिका यंत्र सहजे परिभ्रमेगा. आणि माझे कबीरदास महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ाएगा, कोई बता आया है सो जाएगा राजा रंग फकीर. या कर्मभूमीमध्ये जो जीव आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला जावं लागलेलं आहे. येथे नाही उर आले अवतार, आले अवतार, ये तुम हो
घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर. एका 5 एकरामध्ये बाजरी पेरलेली आहे. 5 एकरामध्ये बाजरी पेरलेली आहे आणि त्या बाजरीमध्ये कणस लागलेले आहेत, परंतु त्या कणसाला एकही दाणा नाही. काय त्या कणसाच्या जीवनामध्ये अर्थ आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कणे विन सोपटे कणसे लागलेसी घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर. अतिशय सुंदर नगर आहे, अगदी सोन्याची घरं आहेत त्या नगरामध्ये, परंतु त्या नगरामध्ये मनुष्याची वस्ती नसेल तर काय त्या नगराला अर्थ आहे का? त्या नगरामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अर्थ नाही. ते नगर ओस आहे. लक्षात घ्या मुद्दा. त्या न्यायाप्रमाणे अतिशय सुंदर पक्षी असतो. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की त्या पक्षाकडे पाहिल्यानंतर मनुष्याचं मन मोहिलं जातं. इतका सुंदर पक्षी आहे. परंतु महाराज म्हणतात त्या पक्षाला पंख नाहीत. पंख नसतील तर त्या पक्षाच्या जीवनाला काही अर्थ आहे का? तसं मनुष्याच्या जीवनामध्ये जर तो परमात्मा नसेल, त्या परमात्माचं नामचिंतन नसेल तर या जीवनाला काही अर्थ आहे का? या जीवनाला काही एक अर्थ नाही. आणि म्हणून परमात्माचं नामचिंतन फार महत्वाचं आहे. ज्या न्यायाप्रमाणे त्या पक्षाला पंख नाही. संत महात्मा वर्णन करतात, पंछी पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना सुमिरन करले मेरे मना तेरी प्रीति उमारा बिना तेरी प्रीति उमारा बिना मधुना प्रीति उमारा बिना महाराज म्हटलं, सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. कशा पद्धतीने? उपनीर बिना पुष्प सुगंध बिना धेनु शिर बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन करले राम. मानवी जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे. आणि म्हणून मनुष्याने जन्माला आल्यानंतर त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरिता तुकोबराया नरदेह जाण्याची उपमा आणि नरदेह केल्यानंतर काय होतं या संदर्भात मार्गदर्शन आम्हाला तुकोबराया करतात. आणि म्हणून विशेषतः मनुष्य जीवाला उपदेश न करता तुकोबराया मनाला उपदेश करतात. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया. हो, काळ मनुष्याचा जवळ आलेला आहे. काळाची उडी मनुष्यावर पडणार आहे. ज्या न्यायाप्रमाणे उंदीर बसलेला असतो आणि अचानक मोकाट पाहतो उंदीरा घेऊन जाईल भोकात तैसे काळ लोकांनी तसे. आणि म्हणून तुकोबराया उपदेश करतात की ज्याप्रमाणे उंदराला काळ घेऊन जातो, भोका घेऊन जातो, त्याप्रमाणे या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीवाला
हा परमात्मा घेऊन जात असतो, यमलोक घेऊन जात असतो. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये सदकर्म केले पाहिजेत, सदविचारांच्या सोबतीला राहिलं पाहिजे, सदकर्म मनुष्याने केले पाहिजेत. मुद्दा लक्षात घ्या. जर जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्याने या भौतिक युगामध्ये या संसाराच्या भवसागरामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सुखाची चाहूल तुम्हाला लागणार नाही. खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये केवळ ना केवळ दुःख भरलेलं आहे. सुखाची चाहूलच लागू शकत नाही. कारण हा कलियुग दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. हो, या कलियुगाला साधू संतांनी या संसाराला दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. संसार दुःख मूळ संसारामध्ये ज्या वेळेस काळाची उडी पडते तेव्हा साधक महात्मे माझ्या तुकोबऱ्यांना प्रश्न विचारतात. मायबाप, संसार तर दुःखाचं मूळ आहे आणि या संसारामध्ये आम्ही वागतो, वावरतो, फिरतो. या संसारामधून मुक्त होण्याचा आम्हाला मग मार्ग सांगा. तुकोबऱ्या मार्ग तुम्हा आम्हाला सांगतात. तुकोबऱ्या मनाला उपदेश करतात आणि तुम्हा आम्हाला मार्ग सांगतात की बाबांनो, ज्या वेळेस संसारावरती सागरामध्ये जर आपल्यावरती काळाची उडी पडली तर आपल्याला या जगतामध्ये सोडवणारा कोणी नाही. मग आम्ही म्हणतो महाराज आम्हाला आमचे आई वडील सोडवू शकत नाही का? तर तुकोबऱ्या म्हणतात तुम्हाला कोणी सोडू शकत नाही. तुमचे माता पिता सुद्धा सोडू शकत नाही. अमुका दुसरं जग पडेल काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. हो, ज्या वेळेस साधक मंडळीला सांगत असताना तुकोबऱ्या सांगतात की बाबा रे, या काळाच्या उडीमधून भले भले सुटले नाही. या ठिकाणी संत जन्माला आले, संतांना जावं लागलं. देव जन्माला आले, देवांना जावं लागलं.
छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागलं, नव्हे तर इंदिरा गांधी, महात्मा गांधी सर्वांनाच जावं लागलं. तुमची आमची काय केव्हा आहे? या काळाच्या मुळीमधून कुणी एक सुटलेलं नाही. या कलियुगामध्ये तो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला जावं लागलेलं आहे. आणि म्हणून महात्मे सांगतात, काळाची उडी पडायला माझे भाग सोडवी ना ते माय बाप. हो, मग महाराज मायबाप सोडू शकणार नाही, पण राजे महाराज पण सोडवणार नाही का? सोडविना राजा देशाचा चौधारी आणि कसोय रे भले भले. या काळाच्या उडीमधून तुम्हाला देशाचा राजा सोडू शकत नाही, चौधरी सोडू शकत नाही. का तुमचे भले भले सोयरे असतील, श्रीमंत असतील, गर्भ श्रीमंत असतील, ते सुद्धा सोडू शकत नाही. मग या ठिकाणी तुम्हाला सोडवणारा कोण? तुकोबाराय सांगतात की बाबानो, या ठिकाणी तुम्हाला सोडवणारा एकच आहे आणि तो म्हणजे अभंगाचा शेवटचा. तुका माने तुला सोडविना कोण, 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 तुका माने काळाचे एवढे पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठोबा रखुमा Bye.
या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण परमधाम निवासी हरिभक्त परायण करते डॉक्टर महादेव दत्तू सेने या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण या ठिकाणी अर्पण करायची आहे आणि म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गभा सगुणा चांगुणा महादेव सेने, तदनंतर गभा काशीबाई गोविंद सेने मोठी आई, गभा चंद्रबाबा काशीनाथ सेने वहिनी, तदनंतर भास्कर महादेव सेने प्रथम सुपुत्र, अनिता भास्कर सेने त्यांची सुनबाई, योगेश महादेव सेने त्यांचा सुपुत्र, सौ स्नेहल योगेश सेने त्यांची सुनबाई, कुमारी माया भास्कर शेने त्यांची नात कुमारी साक्षी भास्कर शेने त्यांची नात अतिशय उत्तम स्वरूपाच्या कीर्तनकार आहेत त्या. त्यानंतर माऊली योगेश शेने त्यांचे नातू, असा हा एकंदर त्यांचा परिवार खऱ्या अर्थाने वाटचाल दाखवण्याचं काम आमच्या महादूबाबांनी केलेलं आहे. आणि महादूबाबांच्या स्वभावासंदर्भात काय सांगायचं तर अगदी अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी देहाच्या कारणे, देवाच्या कारणे, ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी असते सदैव आपला स्वतःचा देह हा त्या परमात्म्याच्या कारणामध्ये ते व्यतीत करत असतात, विलीन करत असतात. आणि अशा उत्तम स्वभावाच्या प्रांजळ स्वभावाच्या आमच्या महादूबाबांना जाऊन आज या ठिकाणी वर्ष पूर्ण झालेलं आहे. खऱ्या अर्थाने दादा म्हणणं, बाबाला बाबा म्हणणं, आईला आई म्हणणं, ताईला ताई म्हणणं हा त्यांचा मूळचा स्वभाव. खूप गोड व्यक्तिमत्व होतं, खूप गोड व्यक्तिमत्व होतं. एवढं गोड होतं की दाराहून जाणारा माणूस सुद्धा बिना पाण्याने गेला नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला किमान ग्लासभर पाणी तरी त्यांनी देण्याचं काम केलं. आणि अशी गोड स्वभावाची माणसं, जे आवड सर्वांना त्याची आवड देवाला, अशा गोड स्वभावाची माणसं निश्चितपणे देवाला आवडत असतात. महादेव बाबांच्या
व्यक्तिचरित्राबद्दल माझ्याकडे सांगण्याकरता शब्द अपुरे पडतील, परंतु माणुसकीवाला माणूस, थोडक्यात जो देवासारखा बोलतो ना, जो देवासारखा चालतो आणि जो देवासारखा वागतो, त्याला समाज माणूस म्हणत नाही, तर खऱ्या अर्थाने त्याला समाज देव माणूस म्हणतो. अशी उत्तम मूर्ती डॉक्टर महादू बाबा खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवारामधून गेल्यानंतर संपूर्ण दोन्ही लेकरांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आली आणि समाजामध्ये वागत असताना मुलांना कसे संस्कार द्यावेत, कसा मुलांचा सांभाळ करावा, कसा परमार्थ करावा, खऱ्या अर्थाने त्यांनी शिकवण दाखवून साक्षी या स्वरूपामध्ये उत्तम कीर्तनकार घडवली, सांगायला हरकत नाही. चांगले बोलणारे व्यक्ती नेहमी जगामध्ये कमी असतात आणि म्हणून महात्मे त्यांच्याबद्दल वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करणी कर चलो जग रोए हमसे. बरं का, असे महात्मे आपल्या नशिबामध्ये येणं, आपल्या कुटुंबामध्ये येणं सुद्धा आपलं भाग्य असावं लागतं. भाग्यामध्ये आलं तर संत महात्मे आपल्या कुटुंबामध्ये जन्माला येतात आणि कुळाचा उद्धार करत असतात. असे आमचे महादू बाबा खऱ्या अर्थाने उत्तम स्वरूपाचं वडिलांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं आणि म्हणून मुलांचं सुद्धा आद्य कर्तव्य असतं की आपल्या आई वडिलांची सेवा करावी, आपल्या आई वडिलांचा वयोवृद्धामध्ये व्यवस्थितरित्या सांभाळ करावा. हो, त्या आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात. एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे, आडराला तन काढली होती मानाची वाट, उरासी लावून पाजती अमृताचं घोट, मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढ प्रेम दिलं आई बापान, एवढं प्रेम दिलं आई बापान. असे धन्यवान आई बाप कोणाला मिळतील तर भाग्य असावं लागेल मनुष्याकडे. एवढे महान पुण्यवंत आमच्या भास्कर दादांना आणि आमच्या योगेश दादांना वडील मिळाले, खरंच त्यांचे भाग्य आहे. आणि म्हणून हे ऐश्वर्य, ही संपदा त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला बघायला मिळते. मुलं सुद्धा कर्तृत्ववान आहेत आणि म्हणून आल्या जन्मामध्ये प्रत्येकाने देवाची सेवा नाही केली तरी चालेल, बरं का. त्याचं कारण असं आहे, पंढरपूरला आपण जातो, भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न असल्यानंतर भगवंताने पुंडलिकाच्या मागे येऊन उभं राहावं. आईच्या सेवेमध्ये असणारा भक्त पुंडलिकाला परमात्मा भेट द्यायला येतो आणि म्हणून आई वडिलांची सेवा फार महत्वाची आहे. आमचे पुरुषोत्तम महाराज नेहमी सांगत असतात, ज्याला कुणाला आई नाही ना, ज्याला कुणाला बाप नाही ना, त्याला विचार आई बापाची किंमत. ज्याला कुणाला भूक लागलेली आहे ना, त्याला विचारा अन्नाची किंमत. आणि ज्याला कुणाला तहान लागलेली आहे ना, त्याला विचारा पाण्याची किंमत. अहो, ज्याला कुणाला आई बाप नाहीत ना, त्याला विचारा आई बापाची किंमत. आणि म्हणून नेहमीच आपल्या कीर्तनामधून पुरुषोत्तम महाराज सांगतात, तोच मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला
उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार आणि म्हणून असा कैवल्याचा धनी असणारा आपला बाप आणि मातृत्वाची छाया असणारी आपली आई याच्यावर मनुष्याने निष्काम प्रेम केलं पाहिजे. अलीकडे आई वडिलांकडे मुलांचं दुर्लक्ष झालंय. बघा अशा आई वडिलांचं अंतःकरण काय सांगत असेल. जो मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही त्या आई वडिलांचं अंतःकरण काय सांगेल. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले. आणि म्हणून पितृदोष आपल्यावरती कधीच घेऊ नका. आई वडिलांची नेमाने सेवा करा. अतिशय उत्तम सुस्वभावी सुसंस्कृत आपली दोन्ही मुलं अगदी आयुष्य संपवेपर्यंत आमच्या योगेश दादानी आणि आमच्या भास्कर दादानी आपल्या वडिलांची सेवा केली. नित्यनेमाने दोन्ही आईंची सेवा करतात सांगायला हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या महादेव बाबाच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहोत. त्यांना सर्वांच्याच वतीने मी पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून परमात्म्याला विनंती करेन की त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे ना जननम ना मरणम या न्यायाप्रमाणे मोक्ष प्रदान करा अशी परमेश्वराला विनंती करून आजची झालेली सेवा ही परमात्म्याच्या माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण रामकृष्णाने येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. या महाराजांच्या वचनाप्रमाणे आज आम्हाला आमच्या वडिलांकडून जी शिकवण मिळाली जो परमार्थाचा वेळ लागला खरं तर ते आमच्या वडिलांमुळं. कारण आमच्या वडिलाच लहानपणापासून माळकरी असताना आणि त्यामध्ये त्यांना परमार्थाची आवड गायनी क्षेत्रामध्ये हार्मोनियम त्यांना मास्टर म्हटलं जायचं. आमच्या परिसरामध्ये खूप नावाजलेलं असं त्यांचं भजन होतं आणि त्याने अनेक भजनी मंडळ तयार केले. खूप लांब लांब जाऊन ते भजनं करायचे आणि त्याने आम्हाला सांगितलं होतं की माणसाचा एक ना एक दिवस काय होईल सांगता येत नाही. तर त्याने आम्हाला सांगून ठेवलं होतं की माझी जागा तुम्हाला सांभाळायची आहे आणि ती जागा सांभाळायचं आम्ही दोघे भाऊ माझी मुलगी
आम्ही प्रयत्न करतोय आणि वडील जशी सेवा करायचे ती सेवा आमच्याकडून परमेश्वर घडून घेवो अशी मी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो की आमच्या या सेवेमध्ये काहीही कमी पडून देऊ नका. आताच हरिभक्त पारायण गान कोकिळा त्यांना प्रति आवाजाचे जादूगार असे मोखाडा तालुक्यामध्ये नवे पूर्ण पालघर तालुका शहापूर तालुक्यामध्ये त्यांना संबोधले जात असे आमचे परमार्थिक बंधू जगन्नाथ महाराज पाटील यांना खूप खूप धन्यवाद. महाराज रात्रीची ते मुक्कामी आले होते, भजनाची सेवासुद्धा केली. तसेच भुरेटेके असतील, आमचे चासचे सुभाष महाराज वारगडे असतील, अनेक महिला मंडळी यांनी रात्रभर भजन करून सकाळी काकड्याची सुद्धा सेवा केली. सकाळी मला वाटतं 6-6:30पर्यंत त्यांनी सेवा केली. त्यांचेसुद्धा आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप आभार. महाराजांचा आमच्या परिवाराच्या वतीने थोडासा मान सन्मान होतो तर त्यांनी तो स्वीकारायचे. महाराज जगन्नाथ महाराज पाटील आम्ही सांगितलं नाही तरी मग कुठून तरी माहीत झालं तर ते येतात प्रत्येक कार्यक्रमाला. ते वायले सरांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच आमचे मृदुंगाचार्य कल्पेश महाराज यांचेसुद्धा आमच्या परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार. आमचे बंधू अंकुश येणे हे महाराजांचा मान सन्मान करतील, महाराजांनी तो स्वीकारायचे. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच या मोखाडा तालुक्यातील गान कोकिळा म्हणून समजले जातात असे आमचे मामाच आहेत अनिल महाराज पाटील. त्यांचेसुद्धा शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत, आभार. तसेच पहाडी आवाजाचे संपूर्ण आवाज म्हणजे त्यांचा काही सांगायचंच नाही का. माझा आवडता आवाज आमचे सरदार महाराज जाधव यांचेसुद्धा आभार. तसेच उपस्थित सर्व गुणीजन मंडळी असतील सर्वांचे आभार. लांबून मंडळी आले, सळांब्यावरून आले असतील, उंबरवाडी आमच्या राजेशताई मस्कर, दळखणकर प्रवचनकार आहेत त्यांचेसुद्धा आभार. आणि आता लगेच तिथे जेवणासाठी कोणतं धन्यवाद. धन्यवाद. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अच्छा घे भाजी. हो हो हो.
पत्रवेळ